नमस्कार. मुलीच्या भविष्याची चिंता ही आपल्या सगळ्यांनाच असते, नाही का? यासाठीच सुकन्या समृद्धी योजना हा एक उत्तम पर्याय मानला जातो. पण महत्त्वाचा प्रश्न हा आहे की 2026 मध्ये सुद्धा ही योजना तितकीच फायदेशीर आहे का? चला तर मग आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. मुलीचं भविष्य, तिचं शिक्षण, तिच्या लग्नाचा खर्च, ही चिंता जवळपास प्रत्येक आईवडिलांना सतावत असते. आणि आजच्या काळात तर योग्य आर्थिक नियोजन करणं ही सर्वात मोठी गरज बनली आहे. मग प्रश्न पडतो की या एवढ्या मोठ्या खर्चाचं नियोजन करायचं तरी कसं? हा प्रश्न अगदी साहजिक आहे. पण थांबा, याच मोठ्या चिंतेवर एक अगदी सुरक्षित आणि महत्त्वाचं म्हणजे सरकारी हमी असलेला उपाय आहे. हो, एक असा पर्याय जो आपल्या मुलीचं भविष्य खरंच सुरक्षित करू शकतो. आणि हा उपाय म्हणजे सुकन्या समृद्धी योजना, जिला आपण SSY म्हणूनही ओळखतो. पण मग मूळ प्रश्न तोच राहतो की 2026 मध्ये या योजनेत पैसे गुंतवणे अजूनही तितकंच फायद्याचं आहे का? मग काय वाटतं, काय असेल याचं उत्तर? याचं उत्तर आहे हो, नक्कीच फायदेशीर आहे. पण असं का? काय खास आहे या योजनेत? चला पटकन यामागची काही मुख्य कारणं समजून घेऊया. याची काही मुख्य कारणं आहेत. पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे सुरक्षितता. कारण ही योजना थेट सरकारची आहे, त्यामुळे पैशांची पूर्ण हमी. दुसरं म्हणजे आकर्षक व्याजदर, जे अनेक योजनांपेक्षा जास्त मिळतात. तिसरं, सरकारी पाठिंबा असल्यामुळे गुंतवणुकीत धोका म्हणजे रिस्क जवळजवळ शून्य आहे. थोडक्यात सांगायचं तर ज्यांना कोणतीही जोखीम न घेता बचत करायची आहे त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. बरं, मग आता जरा सविस्तरपणे पाहूया की ही सुकन्या समृद्धी योजना नेमकी आहे तरी काय? सोप्या भाषेत सांगायचं तर सुकन्या समृद्धी योजना ही भारत सरकारने खास मुलींसाठी सुरू केलेली एक सेव्हिंग स्कीम आहे. यात पालक आपल्या मुलीच्या नावावर एक खातं उघडून तिच्या भविष्यातल्या शिक्षणासाठी आणि लग्नाच्या खर्चासाठी पैसे जमा करू शकतात. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ही एक लाँग टर्म गुंतवणूक योजना आहे. ओके, योजना तर समजली, पण मग हे खातं कोण उघडू शकतं? कोण पात्र आहे यासाठी? याचे नियम अगदी सोपे आहेत. पहिलं म्हणजे मुलीचं वय 10 वर्षांपेक्षा कमी असायला हवं. दुसरं, हे खातं फक्त तिचे आई-वडील किंवा कायदेशीर पालकच उघडू शकतात. तिसरी गोष्ट, एका मुलीच्या नावावर एकच खातं उघडता येतं. आणि चौथी गोष्ट म्हणजे एका कुटुंबात जास्तीत जास्त 2 मुलींसाठी ही योजना सुरू करता येते. बरं, आता येतो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. यात पैसे किती गुंतवावे लागतात? आणि इथेच या योजनेचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. अगदी कमीत कमी रकमेपासून सुरुवात करता येते. म्हणजे वर्षाला फक्त 250 रुपयांपासून ते 1.5 लाखांपर्यंत गुंतवणूक करता येते. अर्थात जितकी जास्त आणि नियमित गुंतवणूक तितका मोठा फंड मुलीच्या भविष्यासाठी तयार होईल. चला, आता जरा या योजनेचे फायदे आणि वैशिष्ट्ये पाहूया, ज्यामुळे ही योजना इतकी पॉप्युलर झाली आहे. हा चार्ट बघा, सगळं काही अगदी स्पष्ट होतं. यात सुरक्षिता म्हणजे सेफ्टी सगळ्यात जास्त आहे. परतावा म्हणजे रिटर्न्स हे सुद्धा खूप चांगले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, धोका म्हणजे रिस्क अगदी कमी, जवळजवळ नाहीच. खरं तर सुरक्षिता आणि चांगला परतावा यांचं असं कॉम्बिनेशन दुसरीकडे क्वचितच बघायला मिळतं. तर मग ह्या सगळ्या माहितीनंतर आपण शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत. मग काय करायचं? या योजनेत गुंतवणूक करावी की नाही? हे बघा, ही योजना विशेषतः मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी, ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांसाठी, ज्यांचं उत्पन्न कमी आहे अशा कुटुंबांसाठी आणि ज्यांना गुंतवणुकीत अजिबात धोका नकोय अशा लोकांसाठी एक आदर्श पर्याय आहे. जर कोणी यापैकी एका गटात बसत असेल तर त्यांच्या मुलीच्या भविष्यासाठी ही योजना खूपच फायदेशीर ठरू शकते. आणि शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, मुलीच्या भविष्यासाठी आजपासून बचत सुरू करणं हीच सर्वात मोठी गुंतवणूक आहे. ही फक्त एक योजना नाहीये, तर तिच्या उज्ज्वल भविष्याकडे टाकलेलं एक खूप महत्त्वाचं पाऊल आहे.